तर नमस्कार मंडळी. आज आपण आलेलो आहे MIDC कोरेगाव येथे. तर आपण आज आलोय की येसकळकरांचं भव्य दिव्य बैलगाडी क्षेत्रातलं ओपनचं मैदान. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून कसं काय. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव प्रशांत भोसले एकसळ. आमच्या सर्व सहकाऱ्यांना मिळून व एकसळ गावचे सर्व ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ओपनचं मैदान घेतलेलं आहे. ओपनचं मैदान घेण्यामागचा एक उद्दिष्ट असा आहे आपला की आपल्याला फार कमी ओपनची मैदान होतात आणि आपली जी हिंद केसरीची जी मैदान आहेत ही सगळी ओपन असतात. त्यामुळं आपण हे दोन हिंद केसरी मैदान जी पुढे आलेत त्याच्यामुळं आधी एक ओपनचं मैदान घेतलेलं आहे. आपल्या भागात बरीच मोठी बैल आहेत ते हिंद केसरीच्या पात्रतेचे आहेत, पण काय कारणास्तव तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, पैरे व्यवस्थित होत नाहीत, मैदान पळण्यासारखे नीट नसतात, त्यामुळं ते अंधारात आहेत. आणि आपण हे मैदान आपल्या भागातील सातारा, सांगली, पलटण या संपूर्ण परिसरातील बैलांना थोडंसं प्रकाशझोतात आणण्याकरिता, त्यांचे पैरे व्यवस्थित हिंद केसरी मैदानासाठी होण्याकरिता हे मैदान आयोजित केलेलं आहे. ते मैदान आपण पूर्ण पारदर्शक करणार आहे. जसे की निकाल आपला जे निकाली पंच आहेत ते नामवंत आहेत, झेंडा पंच आहेत, आपले समालोचक आहेत, ही आपण सगळी जी हिंद केसरीला जी मंडळी असते ती सगळी आपण आपल्या मैदानात आणलेली आहे. त्याचबरोबर बॅरिकेड आपण लावणार आहे, पाण्याची व्यवस्था ठेवणार आहे, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था इथं ठेवणार आहे, कुठल्याही बैलाला इजा होऊ नये या पद्धतीनं आपण हे मैदानाचं थोडंसं आयोजन नियोजन करतो. बक्षिसाच्या संदर्भात कसं काय रचना असतात? बक्षिसाची रचना आपण 81,000 प्रथम बक्षीस ठेवलेलं आहे व त्याच्यासोबत 2 फुटी ढाल, मोठी ढाल आहे. परवाच्या रीलमध्ये तुम्ही पाहिलं असेल, व्हिडिओमध्ये आपण सर्वांना एकसारख्या देतोय, कारण हे जे आपलं मैदान होणार आहे 1 नंबर करेल किंवा 5 नंबर, 7 नंबर किंवा क्वार्टर फायनलचे 1, 2, 5 काय नंबर होतील ते, ह्या नंबरापैकी एक तरी जोडी आपल्याला हिंद केसरी झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं आपण सगळ्यांना एकसारखी बक्षिसं देणार आहेत ढालीच्या स्वरूपात, आणि त्यानंतर 81 आणि ते खालोखाल आपला क्रम असणार आहे बक्षिसांचा, त्यानुसार आपण बक्षिसं देणार आहे. क्वार्टर फायनलचे बक्षीस कसं काय? क्वार्टर फायनलला आपण सन्मान चिन्ह सर्वांना एकसारखी केलेली आहेत आणि 2100 रुपये एक समान देणार आहोत. त्या मैदान घेण्यामागचा आपला निर्णय काय? निर्णय असा आहे की ओपनची मैदान कमी होत आहेत, त्यामुळं आपल्याला ओपन जोड पळताना आदतचं मैदान असेल तर त्या गाडीला तेवढं स्पीड लागत नाही, आणि दुसरा आदत अशी मैदान थोडीफार झाली की एकामेकाला गाडी आडवी जाते, चांगली जी जोडी चांगली पळणार आहे त्या जोडीचं मात्र होतं ती परत बाहेर जाते. त्यामुळं जे मैदान व्हायला पाहिजे, ज्या बैलांना ज्यांची खरंच पळ चांगला आहे व ते अंधारात आहे, त्यांना ओपनला पळण्याशिवाय पर्याय नसतो, म्हणून आपण ओपनचं मैदान घेतलं. बोला बोला बोला. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. माझं नाव रणजित चव्हाण. आपलं मैदान घेण्याच्या मागचं उद्दिष्ट असं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांची बैलं उजेडात यावी ती. कारण ओपनच्या मैदानाची क्षमता आत्ता लय कमी झाली. जिकडे तिकडे आदत दुसाच मैदान होतं आहे. ओपनचं मैदान थोडकंच राहिलं आहे. त्यामुळं आपण दत्त जयंती निमित्त ओपनचं भव्य दिव्य मैदान घेतलं आहे. आपल्या मैदानाची प्रवेश फी किती राहील? आपल्या मैदानाची प्रवेश फी 899 प्लस फिटनेस सर्टिफिकेट असणार आहे. बैलांसाठी काय म्हणजे गाड्या वगैरे उभ्या राहण्यासाठी जागा वगैरे? गाड्या उभ्या राहण्यासाठी जागा भरपूर आहे आपल्याकडं. पुढं मैदान पण आपलं बघताय तुम्ही, मागाई मैदान पण व्यवस्थित आहे. दगडे बिगडे कुठं मैदानात नाहीत. मैदान एकसारखे लेवलनं झालेलं आहे. शासनाच्या निर्णयाखाली संपूर्ण मैदान? सगळं मैदान शासनाच्या नियमावलीमध्येच होणार आहे. मैदानाची लाईव्ह लॉट कधी काढली जाणार? मैदानाची लाईव्ह लाईट उद्या रात्री 9 वाजता काढली जातील.
कोण असणार आहे लाईव्ह लॉट काढायला? आपली आयोजक कमिटी नाही म्हणजे लाईव्हला कोण असणार आहे? लाईव्हच काढणार ना? निसर्गाची नाळ हा चॅनल आपल्या इथं लाईव्ह लॉट काढायला आहे. या बैलगाडी क्षेत्राला तुम्ही आव्हान काय कराल? या मैदानासाठी मी सर्व बैलगाडी मालकांना एकच आवाहन करू इच्छितो. आपल्याला जर आपला बैल उजेडात आणायचे, आपला बैल सर्व महाराष्ट्रात ज्ञात करून द्यायचे, तर आपण या स्पर्धेसाठी अवश्य MIDC फाटीवर यावं. ही आपली फाटी हिंद केसरीची फाटी आहे. कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान याच फाटीवर होतं. त्यामुळं आपल्या बैलाचा पळ असेल, आपल्या बैलाचे भविष्यातले होणारे पैरे असतील, आपला बैलाचा पळ बघून आपला बैल थोडक्यात आपल्याला माहिती पाहिजे किती पळतोय, काय होतंय. त्यासाठी तुम्ही या मैदानात या आणि सर्वांनी या. दोषेवाल्यांनी या, आदतवाल्यांनी सुद्धा या मैदानात सहभाग नोंदवला तरी चालेल. उलट ओपनच्या मैदानात जर आदतवाल्यांनी गट काढला, आदत खोंडानं गट काढला, तर ते खोंड चर्चेत येतं. त्यामुळं आदतवाल्यांनी या मैदानात येऊन मैदानाचा अवश्य लाभ घ्यावा. महत्वाचं म्हणजे आपण जी संकल्पना राबवली की ढालीवरती 8 ढालीवरती एकच नंबर आहे, ही संकल्पना म्हणजे राबवण्यामागचं कारण काय? आपल्याला 1 नंबर करू द्या, 5 नंबर करू द्या, 7 नंबर करू द्या, सगळ्यांना एकसारखं देण्याचं उद्दिष्ट एक आहे. दरवर्षी हिंद केसरी मैदान जे होतात ते एकसारखी जोडी राहत नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळी होत असते. आपल्या मैदानात जी बैलं पळणार आहेत ती मोठी आहेत, सगळीच गौरव करण्यासारखी आहेत. बरोबर. ह्या मैदानात फायनलला बसली नाहीत म्हणून त्यांना डावलायचं किंवा हे करायचं हे उद्दिष्ट नाही आहे. पण आपले जे फायनलला बसतील ते एका उंचीचीच बैल असणार आहेत. बरं. काय एका फुटानं गाडी मागे राहिली की ती 5व्या नंबरला जाते म्हणून काय तिला आपण अवहेलना करून चालणार नाही. त्यासाठी ते सन्मान चिन्ह आम्ही एकसारखं केलेलं आहे, ढाल एकसारखी. आपल्या एका दिवसात सगळं फायनल वगैरे ओळख? हां, एका दिवसात आम्ही पूर्ण मैदान उरकणार आहोत. त्यासाठी सकाळी लवकर मैदान सुरू करणार आहे. मैदान सकाळी किती वाजता चालू आहे? पहिला गट किती वाजता जाईल खाली पळायला? साधारण 9 वाजता आपला पहिला गट खाली पळायला जाणार आहे. चालेल. सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानात उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी एवढीच आयोजक कमिटी म्हणून एकसरगावचे ग्रामस्थ नक्षत्र ग्रुप यांच्यातर्फे विनंती करतो. आपण या, आपल्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो. धन्यवाद. धन्यवाद.